एक सामाजिक उपक्रम किंवा सामाजिक कार्य करण्यासाठी आपल्या हातून छोटंसं समाजाचं काम व्हावं, जेवढं ओझं उचलता येईल तेवढं उचलावं म्हणून छोटेखानी या महात्मा फुले नगरमध्ये सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठान संलग्न जे काही महिला मंडळ आहे या महिला मंडळाने असा उपक्रम घेतला की काहीही झालं तरी माता रमाईची जयंती आपल्याला साजरी करायची आहे। आणि त्यांचा उद्देश जर बघितला तर उद्देश माझ्या लक्षात एवढाच आला की आपण असं म्हणतो की कोणताही पुरुष ज्यावेळेस एखादं मोठं नाव कमवतो ते नाव जर कमवल्यानंतर त्याच्या मागे किंवा त्याच्या घरामधली मंडळी त्याच्या मागे जर सपोर्ट करणारी असतील, भक्कम उभी राहणारी असतील तरच तो पुरुष पुढे जातो आणि तो पुढे गेल्यानंतर त्याचं नाव होतं। परंतु त्याच्या मागे किंवा त्याच्या पायामध्ये भक्कम उभी राहून त्याला साथ देणारी जर कोण असेल तर त्याची जीवनसंगिनी असेल, कधी त्याची बहीण असू शकते, कधी त्याची आई असू शकते, कधी त्याची कोणी मैत्रीण असू शकते किंवा कधी त्याचे मित्र असू शकतात। परंतु कोणीतरी कोणाच्या मागे उभं असल्याशिवाय आणि भक्कम सपोर्ट केल्याशिवाय एखादा माणूस पुढे जात नाही, ही संकल्पना। आणि असा जर आपण इतिहास बघितला तर महात्मा ज्योतिराव फुले या देशामध्ये ज्यांचं नाव आज आपण प्रत्येक वेळी घेतो किंवा महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, या मंडळींचा आपण ज्यावेळेस नाम उल्लेख करतो त्याच्या मागेचा जर इतिहास बघितला तर प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री खंबीरपणे उभी राहिली म्हणून ते नावारूपाला आले। आणि आज जर बघितलं तर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारत देशाची घटना लिहून या भारत देशामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा संदेश दिला आणि सर्व माणसांना समानतेने वागायला शिकवलं। परंतु बाबासाहेबांचं हे कार्य जर बघितलं तर त्यांना कोणीतरी मागून सपोर्ट करणारा माणूस होता किंवा त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा कोण माणूस असेल तर ती म्हणजे माता रमाई। आणि याच माता रमाईला आपण त्यागमूर्ती माता रमाई असं म्हणतो, कारण बाबासाहेबांचा जन्म जर बघितला तर बाबासाहेबांचा जन्म 1891 ला झाला तर रमाईचा जन्म 1899 ला झालाय। दोघांमध्ये 9 वर्षाचं अंतर आहे। आणि यांचा जर विवाह बघितला तर विवाह 1906 ला झाला आणि फक्त आयुष्य जर बघितलं तर 20, 22, 27 वर्षाचं आयुष्य या दोघांचं। परंतु त्या हालापेष्टा सहन करून माता रमाईंनी बाबासाहेब आंबेडकरांना ऊर्जा दिली, त्यांच्या मागे खंबीर उभ्या राहिल्या, म्हणूनच एक भारताचा सुपुत्र विश्वरत्न झाला। एक जगातलं 8वं आश्चर्य ज्याला म्हणू असं 8वं आश्चर्य बाबासाहेबांनी काम करून दाखवलं। अशा या बाबासाहेबांच्या प्रती आपलं आदर आहे, प्रेम आहे आणि प्रत्येक भारत देशातला माणूस या महापुरुषांचं नाव काढतो। पण त्यांच्या मागे कोण जर असेल, त्यांच्या घरातली जी महिला आहे ती आज बाबासाहेबांच्या पाठीमागची महिला जर बघितली तर त्यांची जीवनसंगिनी माता रमाई आहे। आणि म्हणून माता रमाईने ज्या पद्धतीनं आपलं स्वतःचं सहभाग बाबासाहेबांना दिला, त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी देशाची सेवा करण्यासाठी बाबासाहेबांना पुढे पाठवलं। मला असं वाटतं की या ठिकाणी आज महात्मा फुले नगरमध्ये आपल्याकडे 2च महिने झाले की आपल्याकडे नगर परिषदेची निवडणूक झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये महिलांचा वाटा खूप मोठ्या प्रमाणात आहे। काही महिला त्यामध्ये निवडून आल्या, काही महिला पराभूत झाल्या। परंतु ज्या महिलांनी पुढे येऊन अशी उर्मी दाखवली, इच्छा दाखवली की आम्ही यामध्ये येणार आणि आमच्या घरामध्ये जसं आम्ही काम करतो आपलं घर सुधारण्यासाठी, मग तो मुलांचं काम असेल, नवऱ्याचं काम असेल, बाकीच्या सासू सासऱ्यांचं काम असेल, हे सर्व करून ती महिला जसं पुढं परत समाजाचं काम करायला पुढे येते, अशाच पद्धतीचं काम करण्यासाठी किंवा चाकण गावचा विकास करण्यासाठी चाकण परिसरातील, चाकण गावातील, चाकण नगरीमधील काही महिला पुढे आल्या आणि त्यामध्ये जो सर्व नगर परिषदेची निवडणूक झाली त्यामधून ज्या लोकांमधून नगर अध्यक्ष म्हणून ज्यांना मान मिळाला त्या म्हणजे मनीषाताई गोरे या निवडून आल्या आणि त्यांनी आज चाकण नगरीचा प्रथम महिला नगराध्यक्ष म्हणून मान मिळवला। परंतु आज मनीषाताईंना याच्या अगोदर कोणी बघितलं होतं का याच्यामध्ये राजकारणामध्ये? तर कोणीच बघितलेलं नाहीये।
याचं कारण असं आहे की सुरेश भाऊंचा परिचय तर सगळ्या लोकांना माहिती आहे. पार तुमची जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आमदारकी असेल, सगळ्यामध्ये सुरेश भाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला. त्यांच्या मागे मनीषाताईंनी त्यांना सपोर्ट केला असंच म्हणावं लागेल, कारण त्या घरातून सपोर्ट करत होत्या. म्हणून सुरेश भाऊ पूर्ण तालुक्यामध्ये फिरून लोकांची सेवा करत होते. परंतु सुरेश भाऊ गेल्यानंतर आज मनीषाताईंच्या असं लक्षात येतंय की आपल्या नवऱ्याचं काम किंवा आपल्या पतीचं काम अपुरं राहिलेलं काम आपल्याला पूर्ण करायचंय, आणि म्हणून आज ते घराला थोडंसं मागे ठेवून त्या सर्व जनतेची सेवा करण्यासाठी इथं उपस्थित झाल्यात. आणि त्या चाकण नगरीची सेवा करण्यासाठी त्यांच्या बरोबर महिला आहेत. आतिताई परदेशी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या घराचं थोडं काम मागे ठेवतायत आणि आज त्या पुढे आलेल्या आहेत या चाकण नगरीची सेवा करण्यासाठी, चाकण नगरीमधील लोकांची सेवा करण्यासाठी. त्याचप्रमाणे आमच्या मालिनीताई, ॲडव्होकेट मालिनीताई शिंदे या सुद्धा या निवडणूक प्रक्रियेमध्ये होत्या. परंतु त्यांनी जी धडाडी दाखवली, उर्मी दाखवली की यामध्ये येऊन मला जनतेची सेवा करायची, हे काही कमी नाहीये. आज जसं स्वतः मनीषाताई पुढे आल्यात, सुरेश भाऊंचा राजकीय वारसा घेऊन त्यांना घरातून पाठिंबा मिळतोय. आज आरतीताई परदेशींना घरातून पाठिंबा मिळतोय, आमच्या ॲडव्होकेट मालिनीताईंना घरातून पाठिंबा मिळतोय आणि ते जनतेची सेवा करण्यासाठी पुढे येत आहेत. हा जर धागा पकडला तर आपल्या लक्षात येतं की जसं एका पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असू शकतो, तसं या महिलांना सुद्धा आता जनतेची सेवा करण्यासाठी त्यांच्या घरामधून पुरुष सुद्धा साथ देत आहेत. म्हणजेच एखादी गाडी जर व्यवस्थित चालायची असेल, एखादी गाडी जर रुळावर व्यवस्थित चालायची असेल, तर त्या गाडीची दोन्ही चाकं व्यवस्थित असेल तरच ती गाडी चालेल. म्हणजे महिलेची वेळ येईल त्यावेळेस त्यांना पुरुषांनी साथ दिली पाहिजे, आणि ज्यावेळेस पुरुषाची वेळ येईल त्यावेळेस त्यांना महिलांनी साथ दिली पाहिजे. असाच याचा एक धागा आहे. आणि म्हणून सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठान 2006 साली स्थापन झालं. आणि छोटे खाणी का होईना, आपल्याला जेवढं ओझं उचलता येईल तेवढं ओझं उचलून आपण समाजाची सेवा करू म्हणून आपण हे सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठान स्थापन केलं. आणि आज या सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठानचे आमचे जे काही सर्व कार्यकर्ते आहेत, इथं प्रफुल्ल सर्वदे, अजय बनसोडे आहेत, हरेश बनसोडे आहेत, त्यानंतर आमच्या बचुटे आहेत, ही सर्व मंडळी या ठिकाणी या सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठानचं काम करण्यामध्ये सतत मशगूल असतात, सतत कार्यरत असतात. आणि असं हे छोटंसं काम करत असताना मी या सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठानच्या संलग्न असलेल्या महिला मंडळींना, तुम्ही जे काही हा उपक्रम रमाई आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचा घेतला त्याबद्दल सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं मी आपल्या अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. कारण कुठली तरी एखादी गोष्ट करण्यासाठी मनामध्ये ती जोत पहिली तेवली पाहिजे आणि ती पेटली पाहिजे, त्यानंतरच त्याची मोठी चिंगारी तयार होईल. आणि हा जो तुम्ही कार्यक्रम घेतला याबद्दल मी तुम्हा सर्व महिला मंडळींचं अगदी मनापासून आभार मानतो, आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. या ठिकाणी नवनाथजी मस्के पंचायत समितीला ज्यांच्या पत्नी सौभाग्यवती उभ्या होत्या ते आलेत, विजय भोसले आलेले आहेत, त्याचप्रमाणे टोपे साहेब आलेले आहेत, त्यानंतर